तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या कोर्टवे पॉडकास्ट सिरीजमध्ये. अच्छा, म्हणजे हा कॉमन पॅटर्न आहे आय गेस की ॲरे आणि स्ट्रिंगचे कोड यायलाच पाहिजे. ते कॉग्निझंटचं कसे 4 राऊंड असतात, हम्म. पण कॉम्पिटिशन फक्त कोर्ट वेबच्या पोरांसोबतच होती. दुसरं बाहेर काय- नव्हतं? बाहेर नव्हती कॉम्पिटिशन. जावाचीच कन्सेप्ट चालू होते की इनहेरिटन्स, मल्टी थ्रेडिंग, ओव्हरलोडिंग. म्हणजे पहिला शक्यतो प्रेफरन्स इंग्लिशलाच द्या. ते असं कॅज्युअल नाही वाटलं पाहिजे, कारण इंटरव्ह्यू देतोय आपण. हां, मग ते म्हणले आता येईल का एरर? मला आता नाही येणार. स्टार्टिंगलाच इनहेरिटन्स यूज जावा केला. एपेक्स मध्ये स्टार्टिंगलाच ॲप्लिकेशन क्लास असतो. कन्सेप्ट सांगताना परत तोच आपला गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड चाललाय असं सांगून टाकलं सगळं. मग त्यांनी म्हणले हे का केलं, ह्याचं काय यूज आहे. मग मी त्यांना तिथं व्हॉट्सअपचं एक्झाम्पल सांगितलं नाही का, की डाटा ऑफ असला तरी प्रिव्हियसचे मेसेज दिसते. बरोबर, त्यांना ते असं होत असावं की मग त्यांनी अरे, मला फारच रिअल टाइम एक्झाम्पल चाललेत एकदम. तिथं प्रोजेक्ट आपण बनत असतो स्वतः, कोणाकडून विकत घेत नाही. नाहीतर कसं होतं रे की बऱ्याचदा असं होतं की आपल्याला गोंधळायला होतं इंटरव्ह्यूच्या वेळेस की अरे काय विचारतील, समोर एक्सपिरियन्स व्यक्ती असणार. तू फ्लटरचा का केला प्रोजेक्ट, तुला जावा येत होतं, मग तू स्विच का झाला इतका इकडं? झाला इकडे. तुला काय क्वेश्चन होते म्हणजे तरी DSA ते बेसिक क्वेश्चन? मला तेच आठवलं की MRO तू कारण बोलला तुम्ही असेल. तो 10 दिवस शिकवत MRO एकच खूप concept. मोठी कन्सेप्ट होती. ते कशा पद्धतीने प्रिपेअर केलं तर त्यांचा रेझ्युमे पण शॉर्टलिस्ट होईल, प्लस ते सिलेक्ट होण्याचे चान्सेस वाढतील. त्यांनी काय फोकस करायला पाहिजे? तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या कोर्टवे पॉडकास्ट सिरीजमध्ये. तर आपण ह्या वेगवेगळ्या सिरीज कंडक्ट करत आहोत. यातून आपला एकच मोटो आहे की हे जे स्टुडंट आत्ता रिसेंटली यांनी कंपनींसाठी इंटरव्ह्यू दिले होते, तर ह्यांचे राऊंड्स कसे झाले, इंटरव्ह्यूमध्ये काय काय क्वेश्चन्स होते, हे जर आपल्याला व्यवस्थितपणे माहिती पडलं, त्याचा फ्लो कळाला, तर आपल्याला प्रिपरेशनला त्या गोष्टी सोप्या होऊ शकतात. चला तर मग आज आपल्यासोबत आहे कॉग्निझंटमध्ये प्लेस झालेलं आहे प्रज्वल काळे. त्याच्याकडूनच ऐकूया त्याचा इंटरव्ह्यू एक्सपिरियन्स कसा होता. हॅलो प्रज्वल. हॅलो सर. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला कोर्ट वेब फॅमिलीला मनापासून हार्दिक आभार तुमचे की मला इथं एक्सपिरियन्स शेअर करायची संधी दिली. तर माझं नाव प्रज्वल सुनील काळे, मी SCOE स्टुडंट, SCOE BE स्टुडंट आहे. तर मी सेकंड इयर असताना कोर्ट वेब जॉईन केलं होतं. तर माझी पहिली बॅच फ्लटर होती, नंतर फ्लटर, नंतर पायथॉन, मशीन लर्निंग आणि नंतर जावा. ह्या 3 बॅची कंप्लीट झाल्यात माझ्या इथं ऑफलाईन. ओके. मग आता माझं रिसेंटली कॉग्निझंट JNC रोलसाठी प्लेसमेंट झाली माझी. तर कॉग्निझंटचा जो काय माझा एक्सपिरियन्स आहे तो असा आहे की सप्टेंबरमध्ये ऑन कॅम्पस आलती कॉग्निझंट. तर मग रजिस्ट्रेशन वगैरे केलं. तर मग त्यांचे कॉग्निझंटचं कसे 4 राऊंड असतात. तर सगळ्यात पहिल्यांदा राऊंड झाला म्हणजे कम्युनिकेशन. तो सिम्पलच होता, इंग्लिशचं बोलायचं वगैरे. दुसरा होता ॲप्टी मध्ये MCQ वगैरे सगळं. ते नॉन टेक्निकल ॲप्टी होते की टेक्निकल क्वेश्चन होते ॲप्टीमध्ये? नाही, कोडिंगचा राऊंड सेपरेट होता. अच्छा, हे नॉन टेक्निकल. आणि मग त्याच्यानंतर जो राऊंड होता तो कोडिंगचा होता. त्यात MySQLचे 2 कोड होते आणि जावाचे 2 कोड. ओके. मग ते सगळं क्लिअर झालं. जावाचं मला स्ट्रिंगवर एक क्वेश्चन होता आणि ॲरेवर एक क्वेश्चन होता. अच्छा, म्हणजे हा कॉमन पॅटर्न आहे आय गेस की ॲरे आणि स्ट्रिंगचे कोड यायलाच पाहिजे, कारण बऱ्याचशा लोकांना तोच फॉर्मॅट होता. स्ट्रिंग पर्यंत यायलाच पाहिजे, कारण आतापर्यंत मी जेवढ्या काही ॲप्टी दिलेत त्याच्यात स्ट्रिंग ॲरे पर्यंतच विचारलेलं जास्त करून. ओके. आणि MySQL वरती 2 क्वेरीज विचारलेल्या. मग हे पण क्लिअर झालं. मग मला इंटरव्ह्यूसाठी हे झालं, मेल आला. मग माझा इंटरव्ह्यू 18 नोव्हेंबरला झाला. ओके. तर मग अराउंड 2 महिन्यानंतर. 2 महिन्यानंतर मग आम्ही टोटल 200 जण होतो इंटरव्ह्यूसाठी. तर मग सगळ्या कॉलेजवरून पोर आलती, तिकडे पंढरपूरवरून पोर आलती, तिकडे पण सिंहगड ना. अच्छा, हां बरोबर. म्हणजे सिंहगडचे सगळे एकाच ठिकाणी होते. सगळे आलते. मग कारण ह्याचं कसं होतं, कॉग्निझंटचं 3 क्लस्टर होते. पहिला क्लस्टर जावा होता, जावा प्लस MySQL. दुसरा पायथॉन होता आणि तिसरा होता C स्विफ्ट. ओके. मग जास्त करून 200 पैकी जवळजवळ 150 पोरांनी जावाचा क्लस्टर हे केला. आणि C स्विफ्टसाठी 4-5 जणच होते. ओके. आणि राहिलेले पायथॉनसाठी होते. मग तिथं जरा म्हणलं आता जास्त जण आहेत. पण कॉम्पिटिशन फक्त कोर्ट वेबच्या पोरांसोबतच होती. बाहेर नव्हती कॉम्पिटिशन. मग तो अजून एक मित्र आहे माझा ललित, तो मी गेलो सकाळी. मग म्हणलं 1 नंबरच जाऊन बसू डायरेक्ट.
सकाळ सकाळी मूड जरा त्यांचा बी फ्रेश असेल आपला बी फ्रेश आहे म्हणलं. बरोबर. जास्तीत जास्त क्वेश्चन विचारले पाहिजे. हां बरोबर. मग जाऊन 1 नंबर बेंचवर बसलो आणि इंटरव्ह्यूला बोलवलं डायरेक्ट. इंटरव्ह्यूला गेलो. स्टार्टिंग इंट्रोडक्शनपासूनच झाली. बरोबर. इंट्रोडक्शन ते दिलं सगळं व्यवस्थित. मग ते जरा थोडं असे यंग एज होते ना, मग मराठीतनंच काय काय बोलायचे तेच. हो का? हा. अरे वा. मग नाही पण मी इंग्लिशमध्येच बोलत होतो. बरोबर. म्हणजे पहिला शक्यतो प्रेफरन्स इंग्लिशलाच द्या. हां ते असं कॅज्युअल नाही वाटलं पाहिजे, कारण इंटरव्ह्यू देतोय आपण. हां त्यामुळे मग ते जरी मराठीत बोलत असले तरी मी इंग्लिशमध्येच बोलत होतो बरोबर. त्यांच्यासोबत. गुड. मग ते म्हणले कुठले कुठले प्रोजेक्ट वगैरे केले. मग त्यांना मी आपल्या सुपर एक्सचा प्रोजेक्ट एक्सप्लेन केला पूर्ण फ्रॉम स्क्रॅच सगळं सांगितलं की किती किती मॉडेल आहेत. आता आपण फार्मरचा केलता हां. इथं एक्सप्लेन तुमचा केला प्रोजेक्ट फार्मर रिलेटेड होता. बरोबर. फार्मरचे 4 मॉडेल सगळे सांगितले. ओके. मग त्यांनी विचारलं काय काय यूज केलं वगैरे. मग सांगितलं जावा इफेक्ट्समध्ये बनवला आहे प्रोजेक्ट. मग त्यांनी विचारलं की जावा इफेक्ट्सच का सिलेक्ट केली. का सिलेक्ट केलं. मग त्यांना सगळे जावाचे फीचर्स वगैरे सांगितले की गार्बेज कलेक्टर वगैरे मेमरी मॅनेजमेंट होतं. बरोबर. मग त्यांनी विचारलं की ओप्स काय काय यूज केलं आहे. ओके. मग ओप्स तर मी सांगितलं इनहेरिटन्स. आता मल्टी पण ते मल्टी थ्रेडिंग पण तुम्ही शिकवलेलं. मग ते लगेच इंटिग्रेट केलं तर डाटा फेच करायच्या टायमिंगला. आणि मग ते म्हणले इनहेरिटन्स कुठे यूज केलं. ओके. मग त्यांना म्हणलं की जो आपण मेन क्लास आहे आपण जिथून कोड लिहायला स्टार्टिंग करतो तिथं आपण एक्सटेंड करतो ऍप्लिकेशन क्लास. ओके. म्हणजे स्टार्टिंगलाच इनहेरिटन्स यूज जावा इफेक्ट्स मध्ये स्टार्टिंगलाच ऍप्लिकेशन क्लास असतो. मग ते म्हणले की का केलं तू असं का केलं. ओके. मग त्यांना म्हणलं की आपला जो प्रोजेक्ट आहे तो जावा इफेक्ट्स मध्ये. बरोबर. त्यांच्या सगळ्या ज्या मेन मेथड आहेत की रन पॉज वगैरे त्या सगळ्या मला घ्यायच्या होत्या. आणि त्यांचे सगळे जे लेआउट वगैरे सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे मी हे यूज केलं. मग ते म्हणले ठीक आहे. मग ते म्हणले असं साधं इनहेरिटन्स म्हणजे काय, म्हणजे प्रोजेक्टमध्ये नाही बाकीचं काय. मग मी जरा त्यांना ओळखून घेतलं की आपण सरांचे एक्झाम्पल सांगू शकतो त्यांना. ओके. मग मी काय केलं इनहेरिटन्स सगळं एक्सप्लेन केलं. आणि मग ते आपले पॅरेंट चाइल्डचे एक्झाम्पल त्यांना सांगायला चालू केलं की पॅरेंटकडून आपल्याला काय काय येतं वगैरे सगळं इनहेरिटन्स सांगितलं. मग ते म्हणले आता हे सांग मेथड ओव्हर रायडिंग म्हणजे काय सांग. मग मेथड ओव्हर रायडिंगचं सांगितलं सगळं की काय आपले जे पॉईंट आहेत सगळे सांगितले. आणि शेवटी मग एक्झाम्पल सांगितलं आपलं मॅरीचं लग्न करायचं. हां. मग लग्न करायचं म्हटलं मग ते जरा त्यांना भारी वाटलं नाही का, हसायला लागले ते. अरे वा. मग तिथंच कळालं मला की आपण सगळे सरांचे एक्झाम्पल सांगू शकतो इथं पुढं. मग झालं तिथं मल्टी थ्रेडिंगचं तिथं मेथड सिग्नेचरचं सांगितलं मी की मेथड सिग्नेचर स्ट्रिक्टली पाहिजेच आपल्याकडे ओव्हर रायडिंगच्या कन्सेप्ट. मग त्यांनी लगेच विचारलं की मेथड सिग्नेचर म्हणजे काय. अरे वा. मग ते सगळं सांगितलं. कंपाईल टाइमलाच कंपायलर टेबल वगैरे बनवतो ते. हां. मग त्यांनी काय केलं त्यांचा जे कोड लिहायचं होतं ते चालू कर म्हणले आणि मेथड सिग्नेचरचं हे कर म्हणले कोड लिह म्हणले. ओके. मग मी काय केलं नाही ते म्हणले कोड लिहितच होतो मी तोपर्यंत ते म्हणले थांब जी मेन मेथड आहे त्यांच्या आपले हॅलो वर्डच्या ह्याच्यात असते तेच डबल लिह म्हणले वर लिह त्याच्यात. मग लिहिली मी. ते म्हणले एरर येईल का. मी म्हणलं हो येईल एरर. ते म्हणले काय येईल. म्हणलं तेच एकाच क्लासमध्ये आपण 2 सेम नावाच्या मेथड नाही बनवू शकत. मग ते म्हणले तू म्हणला की मेथड सिग्नेचरचं ते काय आहे म्हणले. मग मी काय केलं ते जे पब्लिक स्टॅटिक वाईड मेन आहे ना ते काढून टाकलं. मेनच नाव ठेवलं आणि रिटर्न टाईप वेगळा ठेवा इंटिजर केला आणि रिटर्न तिथून असं ते एक्स करून टाकला. मग ते म्हणले आता येईल का एरर. मी म्हणलं आता नाही येणार. मग ते म्हणले आता का नाही येणार. म्हणले आता मेथड सिग्नेचर वेगळी ना. अरे वा. मग ते मग ते तिथंच 5 मिनिटं बोलत होते की मेथड सिग्नेचर म्हणजेच काय हे डिटेलमध्ये सांग म्हणले मला आता. मग त्यांना सगळं कागदावर लिहून काढलं आपण जे होतं ते की रिटर्न टाईप कन्सिडर नाही करत आपण ओव्हर रायडिंग मध्ये ओव्हरलोडिंग मध्ये पण ह्याच्यात करतो ओव्हर रायडिंग मध्ये कन्सिडर होतो असं ते सांगितलं सगळं. मग हे झाल्यावर मग म्हणले आता पब्लिक स्टॅट इंटरप्ट करतोय बट ते खूप छान होतं की तुला ते रन टाइमला असं सांगता आलं की मेथड सिग्नेचर कसं आहे बोलून आपण सांगू शकतो बट तू प्रॅक्टिकली म्हणजे तिथे कोडमध्ये लिहून दाखवलं की मेन आपण सेम. आणि युजली खूप लोकांचं कन्फ्युजन असतं मेनमध्ये म्हणजे स्टुडंट लेवलला तर असतंच आहे की सेम मेन आपण 2 लिहिले तर चालतात. ऐकायचं होतं की एरर येईल का नाही. ओके बरोबर. पण मग ते म्हणले कोड रन करून दाखव. पण कोड रन केला आउटपुट पण आलं सगळं व्यवस्थित. मग ते म्हणले की पब्लिक स्टॅटिक वाईड मेन आहे ते एक्सप्लेन कर आता पूर्ण.
आणि मला तर तेच JVM कडेच जायचं होतं. मग इथूनच JVM मध्ये गेलो डायरेक्ट. क्या बात. मग सगळं सांगितलं आपलं इंट्रोडक्शन पासूनच. आपला पहिला दिवस बरोबर. कोड कंपाईल करतो वगैरे सगळंच, बाईट कोड बनते. वा. मग त्या सगळ्या मेथडचा बाईट कोड ह्याच्यात असतो मेथड एरियामध्ये. मग तिथनं सगळं सांगितलं डायरेक्ट. तिथंच 10 मिनटं बोलत होतो. ओके. हां मग ते झालं. मग म्हणले की एक्सेप्शन हँडलिंगचं कसं आहे, प्रोजेक्टमध्ये काय काय एक्सेप्शन हँडलिंग यूज केली. मग सांगितलं युजर डिफाईन एक्सेप्शन पण हँडल केलंय. आणि मग ते असं करत होते की प्रोजेक्टमधले पण विचारायचे की एक्सेप्शन हँडलिंग प्रोजेक्टमध्ये कुठे यूज केली आणि असं कन्सेप्ट पण सांग म्हणायचे. मग कन्सेप्ट सांगताना परत तोच आपला गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आणि परत एक्झाम्पल सांगितलं का तू? अरे की बॉयफ्रेंड चाललाय असं सांगून टाकलं सगळं. बरं. आणि मग त्यांनी ऐकलं आणि हसले असतील, म्हणजे काय रिएक्शन होती त्यांची? काय हसले ते डायरेक्ट. आणि मग त्यांना ते मॅरेजच आवडलं होतं. ओके. त्यांना ते असं होत असावं की मग त्यांनी मला फारच रिअल टाइम एक्झाम्पल चाललेत एकदम. त्यांनी मला शेवटी 2 कन्सेप्ट दिले म्हणले रिअल टाइम एक्झाम्पल सांग. वा. म्हणजे त्यांना आवडलं होतं. बरोबर. मग ते म्हणले एक्सेप्शन येतच का, म्हणजे लिहिलं म्हणजे. मग त्यांना म्हणलं असं काय नसतं, एक्सेप्शन येत नाही पण आपण आलं तर कसं ते हँडल करायचं हे करतो. मग ते सांगितलं की हेल्मेट घातलं एखाद्या माणसाने तर ऍक्सिडेंट होईलच असं काय नसतं. क्या बात आहे. मग असं सगळं रिअल टाइमच चालू होतं आमचं. मग ते म्हणले आता थोडं हे सांग म्हणले. दुसरा प्रोजेक्ट पण फ्लटरचा टाकला होता. फ्लटरचा पण सुपर एक्स होता ना फ्लटरचा पण. बरोबर. तो प्रोजेक्ट लॅपटॉपचा एक्सप्लेन केला. मग तिथं एकदम डेटाबेस वगैरे विचारलं. मग तिथं सांगितलं SQLite यूज केला आणि Firebase यूज केलं. मग SQLite म्हणजे काय विचारलं आणि त्याची मेथड विचारली. ओके. की म्हणजे त्यांना वाटलं असेल की लक्षात नसेल याच्या, पण ते फ्लटर मध्ये केलं होतं ना आपण SQLite. बरोबर. ते डेटाबेस लोकल डेटाबेस वगैरे. मग ते सांगितलं. मग त्यांनी म्हणले हे का केलं, ह्याचं काय यूज आहे. मग मी त्यांना तिथं व्हॉट्सअपचं एक्झाम्पल सांगितलं नाही का, की डाटा ऑफ असला तरी प्रिव्हियसचे मेसेज दिसतात. बरोबर. स्टोरेज दिसतात आपल्याला. हे सांगितलं. मग त्यांनी कोड पण विचारला तिथं SQLiteचा. अच्छा. हां, कारण ती जी मेन मेथड आहे ना आपली, जिथं आपण सगळं डेटाबेस बनवतो वगैरे, बरोबर, टेबल बनवतो, ते पण विचारलं त्यांनी. मग ते कागदावरच लिहून दिलं मी. आणि हे झालं. मग जावाचीच कन्सेप्ट चालू होते की इनहेरिटन्स, मल्टीथ्रेडिंग, ओव्हरलोडिंग, हे सगळं झाल्यावर मग ते म्हणले की संपलं म्हणले आता तुझा रेझ्युमे तर आता काहीच नाही राहिलं, पण मला अजून घ्यायचंय म्हणले. मग मी म्हणलं, ते म्हणले मग तेच म्हणले की आता रेझ्युमेचं जाऊ दे, बाहेरचं सांग तुला काय येतंय. ओके, गुड. हां, मग मी म्हणलं आता मी जावा तर केली तीच म्हणलं, पण मला पायथॉन पण येतंय म्हणलं. पायथॉनचे कन्सेप्ट आवडतात थोडे. मग ते म्हणले की पायथॉनचे कोणते कोणते कन्सेप्ट आवडतात तुला. मग मी सांगितलं की ती मल्टिपल इनहेरिटन्स सांगितलं आणि हा सांगितलं. मला हेच एक्सपेक्टेड होतं की तू आता काय बोलतोयस, म्हणजे मी ऐकतोय तर मला असं होत होतं की तू नेमकं कुठली कन्सेप्ट बद्दल बोलला असेल, आणि मला तेच आठवलं की MRO तू बोलला असेल. तो 10 दिवस शिकवत होता. MRO खूप मोठी कन्सेप्ट होती ते. बरोबर. मग मल्टिपल इनहेरिटन्स सांगितलं, जनरेटर आणि डेकोरेटर सांगितलं. मग मल्टिपल इनहेरिटन्स त्यांनी विचारलं, फोकस केला. मग त्यांना सगळं सांगितलं की मल्टिपल इनहेरिटन्स पायथॉनमध्ये पॉसिबल आहे म्हणले, पण MROच्या नुसार ते सगळं चालतं की लेवल बघतो ते, मग वरती जातो. मग त्यांना म्हणलं की हा पण फेल होतो एका जागेवर. मग ते म्हणले कुठं फेल होतो. मग हे खूप मोठं कोड आहे ना, कारण 7 क्लास लिहावं लागतात ते फेल करायचं असलं तर. मग ते कागदावर लिहिलं आणि सांगितलं त्यांना की इथं कन्फ्युजन होतं ते. मग ते तिथं जरा हे झाले. मग ते काय म्हणले, MROचीच कन्सेप्ट होती. ते म्हणले की सगळे सांगतात की हाय पॉसिबल, पण पॉसिबल नाही हे तूच सांगितलं म्हणले फक्त. अरे वा, खूप भारी. एवढंच झालं. मग हा असं मग जावाचे पण थोडेफार बारीक कन्सेप्ट विचारलेच त्यांनी की मल्टिपल इनहेरिटन्स वगैरे सगळंच विचारलं. तुला त्या बारीक वाटतायत कारण तुला त्या येत होत्या. नाहीतर कसं होतं रे की बऱ्याचदा असं होतं की आपल्याला गोंधळायला होतं इंटरव्ह्यूच्या वेळेस की अरे काय विचारतील, समोर एक्सपिरियन्स व्यक्ती असणार, कशा वेळेने क्वेश्चन्स विचारते. आता तुला कसं तुझ्या रेझ्युमेमध्ये ऍड केलेलं ते सगळंच तुला येत होतं, आणि तोच म्हणजे माझा सल्ला सगळ्यांना हेच असतं. मला त्यांनी फ्लटरचं पण विचारलं बरंच. ओके. की फ्लटरचा पण तू प्रोजेक्ट केलाय, जावाचा पण प्रोजेक्ट केलाय, मग तू फ्लटरचा का केला प्रोजेक्ट, तुला जावा येत होतं मग तू स्विच का झाला इकडे मोबाईल ऍप्लिकेशन. त्यांना सगळं सांगितलं की बिल्ट वगैरे
जावा फ्लटरचे फीचर सांगितले की बरोबर. लायब्ररी जास्त आहेत, क्लास जास्त प्रोव्हाइड करतं. अजून सगळे म्हणजे फ्लटरचं कसं आहे, फ्रेमवर्क मोठं आहे ना, बरोबर. आपण कमी वेळात जास्त मोठा प्रोजेक्ट बनवू शकतोय. कारण ऑलरेडी प्री डिफाईन्ड गोष्टी आहेत Predefined म्हणजे गोष्टी फ्रेमवर्क त्या. असल्यामुळे, आणि त्यांचा UI लेवलला विचार केला जातो, मोबाईल ऍप्लिकेशनला जास्त वापरलं जातं. बरोबर आहे. म्हणजे मला आता तुला एक पुढचा प्रश्न विचारायला आवडेल की म्हणजे तू जसं बोलला की रेझ्युमेवरनं त्यांनी विचारले, तर तू किती प्रोजेक्ट ऍड केले होते रेझ्युमेमध्ये? मी रेझ्युमेत दोन्ही पण सुपर एक्सेस केले, एक जावाचा आणि एक फ्लटर. अच्छा, 2च प्रोजेक्ट तू ऍड केले हो, होते. आणि आपला जावाचा केला होता हॅलो कृषी, आणि फ्लटरचा लॅपटॉप ई कॉमर्स ॲप. ओके, चला मग तू बोलतोच आहेस तर आता तू दोन्ही वेळेस सुपर एक्सच्या सिनारिओ मधलेच प्रोजेक्ट विचार केलेला, तर तुझं काय मत आहे की म्हणजे आता आपण सुपर एक्स घेतो, इथे एवढी लोक येतात, टीम येते, म्हणजे आता जर 100+ टीम यायला लागल्यात आणि एका टीम मध्ये 3-4 लोक तर मिनिमम असतातच. मग आपण हा विचार करतो की इथे कॉम्पिटिशन क्रिएट होते, पण तुझा पर्स्पेक्टिव्ह काय आहे की तुम्ही जसं येऊन स्टेजवरती प्रेझेंटेशन देत आहे, मुळात ते बनवण्यापासूनचा फ्लो वेगळा असतो, माहिती घेण्यापासून, तुझा एक्सपिरियन्स कसा होता? आता सुपर एक्समुळं तर सगळंच म्हणजे आपलं कॉन्फिडन्स तर हाय होतोच, पण टेक्निकल गोष्ट अशी की तिथं प्रोजेक्ट आपण बनवत असतो स्वतः, कोणाकडून विकत घेत नाही. बरोबर, हा पॉइंट महत्वाचा आहे. शिकतो आपण इथं 4-5 महिने आणि तेच इम्प्लिमेंट करतो सुपर एक्सच्या प्रोजेक्टमध्ये. मग प्राइजेस वगैरे असतात, आणि इथं कसं कोर्ट म्हणजे आपले जेवढे 400-500 पोरं असतात, मग आपल्याला वाटतं की आपला प्रोजेक्ट कुठेतरी चांगला झाला पाहिजे. 100च्या ह्याच्यात असते 10 रँक काढतात सर, मग त्यात आपला झाला पाहिजे. बरोबर. मग इथं आम्ही 4 जणांनी बनवला होता प्रोजेक्ट जावाचा. तर मग सगळं म्हणजे बनवताना परत प्रोजेक्टची मला इंटरव्ह्यूला जाताना हीच करायची गरज पडली. प्रिपेअर करावं लागलंच नाही, कारण स्वतःच केलं होतं. सगळंच माहित होतं ना आधीपासून, आपण इनहेरिटन्स कुठे यूज केलं काय. वा वा. मग ते आणि प्रेझेंटेशन करायचं एवढ्या लोकांसमोर, मग कॉन्फिडन्स ते पण तिथंच बिल्ड होतं आपला. बरोबर. असं सुपर एक्समुळं काय होतं की प्रोजेक्ट आपण स्वतःहून करतो, मग कुठंच अडचण येत नाही, आपला कॉन्फिडन्स पण हाय होतो, असं फायदेच आहे. तर तुमच्या लक्षात आलेलं असेल की त्याने जेवढं इंटरव्ह्यूमध्ये ज्या गोष्टी सांगितल्या त्या त्याच्या रेझ्युमेमध्ये होत्या, त्याने प्रोजेक्ट स्वतःहून केलेले होते. तरी म्हणजे मला तुला आता पुढे विचारायचं की आता हे जे लोक आहेत, जे आपल्या क्लासचे काही स्टुडंट असतील, ते तर आमच्याकडनं शिकतीलच गोष्टी, बट जे असाही क्राऊड असू शकतो जो यूट्यूबवरनं बघतोय, तर तुला त्यांना काय सल्ला द्यायचा आहे की जर एखाद्याला कॉग्निझंट क्रॅक करायचे तर त्याने काय काय विचार केला पाहिजे? कारण जसं की कॉग्निझंटच्या लेवल्स पण वेगवेगळ्या आहेत, जसं जेन्सी आहे, जेन्सी प्रो आहे, तर अशा लेवलला मग ते कशा पद्धतीने प्रिपेअर केलं तर त्यांचा रेझ्युमे पण शॉर्टलिस्ट होईल, प्लस ते सिलेक्ट होण्याचे चान्सेस वाढतील. त्यांनी काय फोकस करायला पाहिजे? त्यांनी तर आता एक प्रोग्रामिंग लँग्वेज पकडायला पाहिजे. आता मी जावावर फोकस केला होता. जावा मी पूर्ण फ्रॉम स्क्रॅच शिकलो होतो, जावाचे सगळे कन्सेप्ट वगैरे. DSA बरोबर इथंच झालं होतं. DSA मी ॲरे स्ट्रिंग लिंक लिस्ट पर्यंत केलं होतं. ओके. आणि त्यांनी तिथलेच क्वेश्चन विचारले. अच्छा. आणि मग बाकीचं MySQL पण शिकलं पाहिजे, कारण 4-5 क्वेरी विचारले होते MySQLच्या मला पण. मग जास्त करून मी आता पहिल्यापासून इथं आपली जी टीम आहे त्यांनीच जास्त करून ही करून घेतली होती आपली प्रॅक्टिस जावाची. अच्छा. त्यामुळं मग जावाची प्रॅक्टिस पूर्ण झाली माझी. आणि DSA पण झालं लिंक लिस्टपर्यंत, आणि MySQL. ओके. असं केलं पाहिजे. आता तू जसं बोलला की DSA वगैरे तुला विचारलं, तर तुला काय क्वेश्चन होते म्हणजे तरी DSA चे ते बेसिक क्वेश्चन वगैरे? आता मला ॲरेचे बेसिकच क्वेश्चन होते, म्हणजे माझा इंटरव्ह्यू असा संपल्यासारखाच होता नाही का. ओके. कारण शेवटी त्यांना थोडंफार विचारायचं होतं, त्यांनी आधीच मला खूप टाइम दिलता. बरोबर. मग शेवटी जाताना मला मग त्यांनी MySQLच्या एकदम साध्या क्वेरीज विचारल्या की मॅक्स हे काढ, सॅलरी काढ, सेकंड मॅक्स काढ. अच्छा. अशी विचारले. आणि ॲरेवर काय क्वेश्चन येईल मला, आता आपल्या ॲरेत म्हणजे एलिमेंट आहेत की 10 असं पकडू आपण, 11, 12, 13, 14. बरोबर. तर ते एलिमेंटचा जो युनिट प्लेसला डिजिट आहे तो घ्यायचा होता सगळ्यांचा. ओके. आणि तो कंबाईन करायचा होता. ओके. आणि कंबाईन केल्यावर तो 10नी डिव्हिजिबल आहे का नाही तो चेक करायचा होता. अरे वा, एकदम बेसिक कोड होता म्हणजे असं. मग मी काय केलं पहिल्यांदा, आपले नंबरचे जे क्वेश्चन घेतले होते सरांनी ते त्यानुसार केला की मॉड करून घेतलं, कंबाईन केला त्यांनी. मला पहिल्यांदा की हे नव्हतं झालं, क्लिक नव्हतं झालं. मग ते म्हणले तू काय करतोय? म्हणलं हा नंबर घेतलाय मी, मॉड 10 करून सगळ्यांचे हे काढतोय आणि कंबाईन करतोय त्या फॉर्म्युल्याने. मग ते म्हणले गरज नाही याची, असं वाटतंय म्हणले मला. मग मी बघितलं थोडा वेळ, पण मग मला परत क्लिक झालं की 10नी डिव्हिजिबल करायचं म्हणलं, फक्त आपल्याला शेवटचा नंबर घ्यायचा आहे.
मग परत शेवटचा नंबर घेतला आणि त्यालाच डायरेक्ट ॲरेचा साईज करून शेवटचा नंबर घेतला आणि त्यालाच 10 डिव्हिजिबल आहे का नाही चेक केलं. अरे वा. मग तिथंच थांबले. मग म्हणले तुला काय क्वेश्चन आहे का माझ्याकडून. मग हेच म्हणलं की पायथॉन शिकलोय म्हणलं, हां. सगळं झालं. मग पुढं पायथॉनमध्येच काय अपॉर्च्युनिटी काय शिकलं पाहिजे हेच विचारलं. ओके, गुड. मित्रांनो, तुम्ही इंटरव्ह्यू एक्सपिरियन्स ऐकला असेल प्रज्वलचा. खूप छान इंटरव्ह्यू झाला. म्हणजे पूर्ण टेक्निकल गोष्टी होत्या, म्हणजे एक्झाम्पल अँड ऑल. तुम्ही बघा ना किती त्यांनी कॅज्युअली सगळ्या गोष्टी सांगितल्या, की पण मुळात कौतुक ह्या गोष्टीचं असतं की तुम्हाला रिअल टाईम म्हणजे रन टाईमला ते रिअल टाईम मॅपिंग झालं पाहिजे. कारण जसं तो बोलला की मला नंतर एक सिनारिओ दिला आणि त्याच्यावर रिअल टाईम एक्झाम्पल मला सांगायला सांगितलं. हे तुम्हाला सुचलं पाहिजे ना, तर यासाठी आधी प्रॅक्टिस करावी लागते. म्हणजे डायरेक्ट तुम्ही इंटरव्ह्यूवर समोर बसल्यानंतर तुम्हाला कधीच अशा गोष्टी जमणार नाही आहेत समोरून. ठीक आहे, त्यासाठी थोडं प्रॅक्टिस लागते. आणि त्यांचं कौतुक आहे की त्यांनी त्या गोष्टी प्रिपेअर केल्या व्यवस्थित. एवढे दिवस म्हणजे 1-1.5 वर्ष आधी ते शिकले असेल, त्यानंतर 1-1.5 वर्षांनी त्यांनी इंटरव्ह्यू दिला आहे. याचा अर्थ ते लक्षात ठेवणे हे कौतुकाची गोष्ट आहे. ठीक आहे, थँक्यू सो मच प्रज्वल, तुम्ही वेळ दिल्याबद्दल. थँक्यू. थँक्यू.